माझ्या आतील आग आता जास्तच वाढू लागली होती. माझे लग्न होऊन फक्त 2च आठवडे झाले होते आणि माझा नवरा माझ्यापासून दूर होता. मला माझ्या मनातील भावना समजत नव्हत्या की नेमकं काय करावे. माझ्या शेजारी बसलेल्या मामाने माझ्या हातावर हात ठेवला. माझ्या शरीरातील आग आता अधिकच वाढू लागली. मला आता भानच उरले नव्हते. मी फक्त शांत बसले होते. मी कसलाच विरोध करत नव्हते. त्यांनी नंतर माझा चेहरा दोन्ही हातांनी पकडला आणि माझ्या केसांमधून हात फिरू लागले. माझ्या लग्नाला अवघे 2 आठवडे झाले होते आणि रोहितला सरकारी नोकरी लागल्यामुळे पुन्हा शहरात परतावं लागलं. मी पहिल्यांदाच सासरच्या गावात श्रीकांतराव मामा आणि सुलोचना मामीच्या घरी आले होते. एकटं पडलेलं मन आणि त्यातच नव्या नात्यामध्ये रुजण्याचा प्रयत्न. मामी दिवसभर देवधर्म आणि कीर्तनात रमून जायच्या आणि मी घरात एकटीच असायचे. कधी रोहितची आठवण यायची तर कधी मन माझं शहरात परत जायला आसुरलेलं असायचं. माझा एकटेपणा दूर झाला तो श्रीकांतराव मामामुळे. ते वयस्कर असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत आणि गूढ उदासी होती. पण त्याहूनही भुरळ घालणारी होती त्यांची तगडी कुवतीची देहयष्टी. कष्टाची शेती आणि नियमित व्यायाम यांचा परिणाम असावा. त्यांचं शरीर तरुणांनाही लाजवेल असं सुडौल आणि सजीव होतं. त्यांच्या अंगावरचा पांढरा शर्टही त्यांच्या रुंद खांद्यावर आणि सुगठीत बाहूंवर एकदम व्यवस्थित बसला होता. त्यांच्या हातातला चहाचा कपही त्यांच्या ताकदवान पण सौम्य बोटांकडे कसलं तरी आकर्षण दिसायचं. त्यासोबतच चहा पिताना आणि गप्पा मारताना मला एक हक्काचा आधार मिळाला होता. पण त्याहून अधिक काहीतरी हळूच माझ्या मनात उमलू लागलं होतं. त्यांच्या आवाजातला खोलवरचा गंभीर आवाज, मिश्किल हसू आणि माझ्याकडे पाहण्याची त्यांची नजर, या सगळ्यात एक नवं वेगळं आकर्षण मला जाणवू लागलं होतं. त्यांच्या जवळ बसताना माझ्या मनाची धडधड वाढायची. ते जेव्हा हातवरे करून बोलायचे तेव्हा त्यांच्या स्नायूंच्या हालचाली माझं लक्ष वेधून घ्यायच्या. ही भावना नवीन होती, अनोळखी होती, पण गोड होती. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नात, केलेल्या प्रत्येक टिपणीत मला स्वतःसाठी एक वेगळं स्थान मिळत असायचं. वाटायचं श्रीकांतराव माझे हे केवळ आधार नव्हते, तर ते माझ्या एकटेपणात उमलेलं एक स्वप्न होतं. एका दुपारी अचानक हवामानात बदल झाला. जोरात वादळ सुरू झालं आणि वीज गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. मी माझ्या खोलीत एकटी असताना दरवाजावर हळूच थाप पडली. रोहितची बायको, घाबरू नकोस, मी आहे, मामा. श्रीकांतरावांनी कंदील आणला होता. त्यांच्या चेहऱ्यावरची आपुलकी पाहून मला खूप बरं वाटलं. मामा, खरंच खूप भीती वाटली होती. मी म्हणाले, बाहेर वादळ आहे, हवे असेल तर थोडा वेळ इथेच बसतो, ते म्हणाले आणि खुर्चीवर बसले. त्या कंदिलाच्या प्रकाशात त्यांचा चेहरा वेगळा दिसत होता. ओलसर वाऱ्याची एक झुळूक खिडकीतून आत येत होती आणि मी खिडकी बंद करायचा प्रयत्न करत होते. अंगणातल्या चाफ्यांचा फुलांचा सुगंध आत येत होता. त्याच जोराच्या वाऱ्याने माझा पदर हळूच उडाली आणि मी तो पदर सावरत होते. तेवढ्यात त्यांनी विचारलं, तुला एकटं वाटतं का इथे? मी थोडंसं हसले. कधी कधी, पण तुम्ही आणि मामी आहात ना? त्यांनी खुर्ची जवळ घेत म्हटलं. हो, पण कधी कधी लोक जवळ असूनही माणूस एकटा असतो. मी समजू शकतो. त्यांचं बोलणं ऐकून मी खिडकीकडे पाहू लागले. पावसाची हलकीशी रिमझिम सुरू झाली होती. चिंब ओल्या मातीचा सुगंध आत येत होता. तुझं लग्न होऊन फार दिवस झाले नाहीत. तुला तुझ्या नवऱ्याची साथ हवी आहे. प्रत्येक बायकोला वाटतं की आपला नवरा आपल्यासोबत असावा. मी तुझी तळमळ समजू शकतो, ते म्हणाले. मी हळूच त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात खोल काळोख्या रात्रीसारखं काहीतरी होतं. चंद्रेरी रात्राचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. क्षणभर मला वाटलं, कदाचित हा चेहरा खूप जुना आहे. खिडकीचा आडा हाती लागेना. मी ओल्या हातांनी तो सावरत होते. तेवढ्यात ते उठले आणि माझ्याजवळ आले. हवं तर मी बघतो, त्यांनी हलक्या आवाजात विचारलं. मी मागे सरकले. नको, मीच बघते. पण तोपर्यंत त्यांचा हात माझ्या हाताला भिडला होता. तो स्पर्श विजेसारखा होता. पण वीज भोवतालच्या अंधारात लपलेली असते ना,
तशी त्यांनी हात काढून घेतला नाही. तुला माहिती आहे का, ते म्हणाले, मीही खूप दिवसांपासून एकटा आहे, पण तुझ्याशी बोलून आज खूप हलकं वाटतंय. त्यांचे शब्द नव्हते, तो स्वर होता, एखाद्या जुन्या गाण्यासारखा, जे कधीतरी ऐकलंय पण आठवत नाही. मी हळूच बोलू शकले नाही. पाऊस आता जोरात बरसू लागला होता. खिडकीच्या काचावर पाण्याचा धारा वाहत होत्या. आत मात्र एक वेगळीच ऊब होती. त्यांनी पुन्हा सांगितलं, कधी वाटतं नाही का तुला, की नात्यांचं बंधन भावनांना अडू नये? हा आवाज आता फक्त कानांपर्यंत येत नव्हता, तो हृदयापर्यंत जात होता. त्या आवाजातलं वाद्य माझ्या अस्तित्वाच्या तारा छेडत होतं. खोलीत फक्त पावसाचा आवाज होता आणि आमचा श्वास. मी त्याच्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे कितीतरी वर्षांची ओळख ज्ञात होते. पाऊस आणि वारा, सारं काही थांबलं होतं. फक्त हृदयाचे ठोके राहिले होते. खिडकी अजूनही उघडीच होती, पण आता पावसाची पर्वा नव्हती. पावसाच्या सरी बाहेर कोसळत होत्या आणि मला आता माझ्या नवऱ्याची आठवण येत होती. माझ्या शेजारी आता ते बसले आहेत हे सुद्धा मला भान राहिले नाही. माझ्या आतील आग आता जास्तच वाढू लागली होती. माझे लग्न होऊन फक्त 2च आठवडे झाले होते आणि माझा नवरा माझ्यापासून दूर होता. मला माझ्या मनातील भावना समजत नव्हत्या की नेमकं काय करावे. माझ्या शेजारी बसलेल्या मामाने माझ्या हातावर हात ठेवला. माझ्या शरीरातील आग आता अधिकच वाढू लागली. मला आता भानच उरले नव्हते. मी फक्त शांत बसले होते. मी कसलाच विरोध करत नव्हते. त्यांनी नंतर माझा चेहरा दोन्ही हातांनी पकडला आणि माझ्या केसांमधून हात फिरू लागले आणि मला समजावू लागले आणि त्यानंतर मला स्वर्गसुख देण्यास सुरुवात केली. मी कसलाही विरोध करत नव्हते. जे काही होत होते त्याला आता मी रोखू शकत नव्हते. त्यांनी आता मला खूपच आनंद देण्यास सुरुवात केली, जो आनंद मला माझ्या नवऱ्याकडून मिळाला पाहिजे होता. मी खूपच आनंदी झाले होते. मी माझे भान हरवून बसले होते. काही वेळानंतर त्यांनी मला खूपच सुख दिले. सुमारे 1 घंट्यानंतर मला होश आला. मी हे काय करून बसले होते हे मला समजत नव्हते. मला आता पस्तावा येत होता की मी हे काय करून बसले आहे आणि मी रडू लागले. माझ्याकडून काय झाले? त्या क्षणी दरवाज्यावर जोरात धडधड झाली. सुलोचना मामी उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, पण एक तीव्र वेदना दिसत होती. तुम्ही अजून इथे? त्यांचा आवाज शांत होता, पण त्यातला तणाव जाणवत होता. अंधार होता म्हणून कंदील द्यायला आलो होतो, श्रीकांतरावांनी उत्तर दिलं. मामींनी माझ्याकडे पाहिलं आणि काही न बोलता निघून गेल्या. त्या रात्रीनंतर सगळं काही बदललं. मामी मला टाळू लागल्या. मामा शांत झाले आणि माझं मन विचारांच्या वादळात अडकलं. एके दिवशी मामींनी मला जवळ बसवलं. रोहित तुझ्यावर खूप प्रेम करतो, नाही? मी हो म्हटलं. मग स्वतःलाच विचार कर, तू इथे एक सून आहेस की भावना शोधणारी व्यक्ती? त्यांच्या डोळ्यातील वेदना स्पष्ट दिसत होत्या. मीही कधीतरी याच परिस्थितीतून गेले आहे, पण प्रत्येक वेळी भावना पवित्र नसतात. कधी त्या एकटेपणाची सावली असतात. त्या रात्री खिडकीतून मी बाहेर पाहत होते. वादळ शांत झालं होतं, पण माझ्या मनातील वादळ अजूनही सुरू होतं. मी मोबाईल घेतला आणि रोहितला मेसेज केला, लवकर येशील का? मला तुझी खूप गरज आहे. त्या अंधारातील सावली मिटली होती, पण एक शिकवण मागे ठेवून गेली होती की नात्यांच्या सीमारेषा पार करायच्या असतात, पण स्वतःला हरू नव्हे, तर शोधून. तर मित्रांनो, मी जे केले ते चूक केले की बरोबर, कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.